बघा, जसं आपण बाही आपण जोडणार आहोत अर्धा इंचावरती, तसंच इथं माप घेऊन घ्यायचं आहे मोंड्याच्या गोलाईचं. बघा, ही झाली आपली 9 इंच रुंदी आणि हे आपलं मोंडा गोलाईचं माप. 8 इंच आपली मोंड्याची गोलाई आहे, जी आपण आपल्या बाहीचा जो गोलवा भाग असतो मोंड्याचा, तो आपण इथं मापून घेतलेला आहे. हा वाला गोलवा भाग, हा गोलवा भाग आणि ही रुंदी आपली बरोबर यायला हवी. तर अशा पद्धतीने मापून घ्यायचं आहे. आता इथून 8 इंच आपली मोंड्याची गोलाई आहे, हे झालं अर्धा इंच शिलाई मार्जिन. तर हे 8 इंच आपल्या इथपर्यंत यायला हवं, तेव्हाच आपली मोंडा बरोबर आहे हे आपल्याला समजतो. बरोबर बघू शकता इथं 8 इंच आलेलं आहे. 9 इंच रुंदी आणि 8 इंच मोंडा गोलाई, हे माप दोन्ही बरोबर यायला हवे एकावरती एक, तेव्हाच आपला इथं